पन्हाळ्याच्या चौदरवाजात हंबीररावांच्या आगमनासाठी सामोरे आलेले संभाजीराजे उभे होते. त्यांच्या पाठीशी कापशिवून आलेले म्हालोजी घोरपडे, त्यांचे पुत्र संताजी, बहिर्जी, कोकणसुभारावजी पंडित, उमाजी पंडित, परशुरामपंत, रायाजी, अंतोजी अशा आसामी होत्या. आनंदराव, शंकराजी, रूपाजी अशा माणसांच्या मेळातून कदंबात जनावरावरून येणारे घेरमुद्रेचे तगडे हंबीरराव दृष्टीस पडताच संभाजीराजांच्या काळजात खळबळ माजली. अशी खळबळ फक्त आबासाहेबांच्या दर्शनाच्या वेळीच आजवर उठत आली होती. खोचल्यासारखे संभाजीराजे 10-12 कदम सरासर पुढे आले. त्यांना बघताच हंबीररावांनीही घोड्याची चाल तेज केली. जवळ येताच झेपेनेच मांड मोडून ते पाय उतार झाले. मुजरा देण्यासाठी ते झुकू पाहत आहेत हे पाहताच संभाजीराजे गलबलले. झटकन त्यांचे हात आपल्या हातात तोलून त्यांना रोखून वर घेतले. नजरेला नजर देऊन थरथरल्या ओठी संभाजीराजे घोगरट बोलले, मामासाहेब. आणि दुसऱ्याच क्षणी भोसल्यांचे छाताड मोहित्यांच्या छातवानाला बिलगले. हंबीररावांच्या इमानदारीने भरून गेलेल्या संभाजीराजांचे डोळे दाटले. हलक्या हाताने हंबीररावांनी त्यांचा खांदा थोपटला. 4 महिन्यांपूर्वी आबासाहेबांनी असेच थोपटले होते हे जाणवताच फार दिवसांनी आज प्रथमच संभाजीराजांना वाटले, आम्ही ऐकले नाही. माणूसमेळ चौदरवाजात शिरताच कितीतरी दिवसांनी प्रथमच पन्हाळ्यावर आज नौबत दुडदुडली. हंबीररावांची प्रचंड सेना कटवाल्या कैद्यांना घेऊन पन्हाळ्यात शिरली. 7 वर्षांपूर्वी हाच पन्हाळा कोंडाजी फर्जंदाच्या मदतीने जिंकून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जिंकला गड बघण्यासाठी येणाऱ्या थोरल्या छत्रपतींवर याच चौदरवाजात अण्णाजींनी ओंजळीने सोनफुले उधळली होती. त्याच दरवाजातून हाती काढण्या घेऊन अण्णाजी पन्हाळा चढले. माणसाची बुद्धी फिरली की दिवस परततात हेच खरे. रंगरूपी पिढीचे दर्शन घेऊन हंबीररावांसह संभाजीराजे बालेकिल्ल्यात आले. मोहिते मामांना आदराने सदरी बैठकीवर बसवीत म्हणाले, मामासाहेब, पुढील निर्गत कशी करायची तुमच्या सल्ल्याशिवाय आम्ही काही करणार नाही. कैद्यांचे तोंड बघणे संभाजीराजे टाळत आहेत हे ताडलेले हंबीरराव म्हणाले, ते मोहर ठरवायचं आहेच की, पर दस्त केल्याली ती जोखीम तेवढी घ्या बघू ताब्यात. संभाजीराजे अस्वस्थ झाले. नको तो विषय सामोरा येत होता. आम्हास त्यांचे तोंड बघणेही नको वाटते तुमच्या दर्शनानंतर. संभाजीराजे कडवट बोलले, असं म्हणून कसं चालल? करणाऱ्यासनी नाही तर बोलणाऱ्यासनी शरमून कसं भागल? रूपाजी, वेश घाला त्या इमानदारासनी. हंबीररावांनी रूपाजीला फरमावले. 4 धारकऱ्यांनी घेर घातलेले काढणीबंद अण्णाजी, मोरोपंत, प्रल्हादपंत, राहुजी संभाजीराजांच्या समोर पेश आणण्यात आले. सर्वांच्या गर्दन खाली होत्या. आघाडीला असलेले अण्णाजी दृष्टीस पडताच संभाजीराजे ताडकन उठते झाले. त्यांच्या अंगभर लाह्याच लाह्या फुटल्या. कानशिले संतापत लाल झाली. डोळ्यांच्या कडात रक्त उतरू लागले. कपाळावरची शीर थडथडत तट्ट फुलून उठली. विस्फारल्या नागपुड्यांखालचे ओठ थरथरले. मनात असूनही अनावर संतापाने त्यांना धड बोलवेना. अण्णाजी समोर आलेलेही त्यांना सोसवले नाही. सरकन वळून त्यांना पाठमोरे होत ते गरजले, जा, पुन्हा यांना आमच्या समोरही आणू नका कधी. आमच्या साऱ्या उमेदीवर यांनीच निखारे ठेवले आहेत. सीता बुचला यांना इथून आणि द्या फेकून कोठडीत. संतापाने अंगभर थरथर कापणाऱ्या संभाजीराजांकडे हंबीरराव बघतच राहिले. कधी काही वाघे समोर आले की संतापणारे थोरले धनी बघितले होते त्यांनी, पण हा माटच वेगळा वाटला हंबीररावांना. धारकरी कैद्यांना घेऊन जायला निघाले. त्यात मोरोपंत आहेत याचे भान होताच संभाजीराजे म्हणाले, थांबा. कैद्यांसकट सर्वांच्या अंगावर ते ऐकताना काटा सरकला. संथ चालीने मोरोपंतांच्या समोर येऊन संभाजीराजे पडेल बोलले, तुम्ही सुद्धा आम्हाला दस्त करण्यासाठी यावं पंत? काय पारख केलीत आमची? सांगावा धाडला असता तर आम्ही आपणहून आलो असतो बांधल्या हातांनी तुमच्या भेटीसाठी. सावलीसारखे आबासाहेब पाठीशी राहून कसली प्रधानकी निभावली ही त्यांच्या माघारी. खुद्द आम्ही दस्त झालो असतो तरी वाटलं नसतं एवढं दुःख. दौलतीचे पेशवे जेरबंद झालेले समोर बघताना वाटत आहे आम्हास. संतापापेक्षा खंतच संभाजीराजांच्या मनी दाटली. शर्मेने अपार पश्चात्तापाने मोरोपंतांची घेरदार पगडी डुलली. दंडात काढण्या चढल्या तेव्हाच मनाने संतापलेला तो मानी पुरुष काही बोलेना. गैरवाका करणीचा पश्चात्ताप वाटण्यासाठी लागणारे जातिवंत मन त्यांच्याकडे अद्याप शाबूत होते. मन पिळवटणाऱ्या भावना त्यांच्या डोळ्यातून अश्रुरूपाने टपटपू लागल्या. ज्यांनी पायाच्या अंगठ्यानं मारलेली गाठ भल्यांना हातानेही कधी उकलायची नाही, त्या या सुरनिशांच्या नादी कसे लागलात पंत?
संभाजीराजे अण्णाजींच्या समोर आले. त्यांच्या स्थूल देहयष्टीवर नजरेचा पलिता फिरवीत कडाडले. गर्दन का उठत नाही वर सुरनीस अण्णाजी दत्तो तुमची, की खालमानेनं पायालगतच्या उभ्या राहिलेल्या भुईविरुद्धही कटाचे बेतच रस्ता आहात? बोला, खूप जुने बरे मनी धरता तुम्ही. काय करणार होतात आम्हास जेरबंदीनं रायगडी नेऊन? देणार होतात टकमकीवरून लोटून की तोफेच्या तोंडी? जाब द्या. राजबोलाचा कोरडा कडकडला. आता मरणाशिवाय दुसरे काहीच समोर येणार नाही याची खुणगाठ बांधलेले अण्णाजी अंतिम धैर्याने म्हणाले, तो आमचा अधिकार नाही. आम्ही स्वामींच्याच वारसांना मंचकारोहण केलं आहे. दौलतीच्या हिताच्या दृष्टीनं ते योग्यच आहे असं या क्षणीही आमचं मत आहे. दस्त झालो तरी जे केलं त्याचा आम्हाला पश्चाताप वाटत नाही. प्रत्यक्ष स्वामी असते तर त्यांनीही हेच केलं असतं. खामोश. पश्चाताप वाटायलाही शरमणारं मन लागतं. तो तुमचा भाग नाही. आम्ही बाळराजांना का मंचकारोहण केलं ते विचारलं नाही. आबासाहेबांनी काय केलं असतं ते तुमच्या तोंडून ऐकण्याची बिलकुल इच्छा नाही आमची. आम्ही ते बरं उमगतो. त्यांनी काही लहानसा दस्त केल्या थोरल्यांचा नजराणा देव केला नसता तुमच्यासारखा. शरम कशी येत नाही तुम्हाला केल्या बेमुरवत्तीची? टोकदार शब्द अण्णाजींच्या काळजाला भिडले. गर्दन उठून ते कडवटपणे म्हणाले, का वाटावी शरम आम्हास? आम्ही काही चोरी बळजोरी केली नाही की दौलतीशी फितवा करण्यासाठी गनिमाच्या गोटात गेलो नाही. अण्णाजी. बैठकीवर बसलेले हंबीरराव उडत्या सुरुंगासारखे उसळले. अण्णाजींच्या समोर थरथरत तडकले. जबान सांभाळते का उतरून देऊ हातात? फिसकारल्या कंगोली मिशांचे भयावह हंबीरराव बघून अण्णाजींनी मान टाकली. मुळासकट नाळा चुपटून काढल्यागत वाटलेल्या संभाजीराजांच्या मिटल्या डोळ्यांच्या कडा ओलावून उभ्या राहिल्या. उभे राहणे असह्य झाल्याने ते तरात्तर सदर सोडून अंतःपुराकडे गेलेही. घेऊन जायासनी आणि टाका कोठीत. अजूनही थरथरणारे हंबीरराव गरजले आणि त्यांनीही सदर सोडली. धारकरी कैद्यांना कोठीकडे घेऊन गेले. पन्हाळ्यावरचे वैशाखी उन्ह तावतच चालले. पन्हाळ्याच्या दप्तरखान्यातून मावळ्यांचे तांडे खुशीने आपापल्या गुटाकडे परतू लागले. प्रत्येकाला 2-2 महिन्यांचा पगार आगाऊ अदा करण्याची आज्ञा संभाजीराजांनी दिली होती.